हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको सिडको मीन्स ग्लोबल डिव्हिजन क्लर्क किंवा अकाउंट क्लर्क याचे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे MCQ सॉल्व्ह करत आहे. जिथे आपला फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू कॉस्ट अँड मॅनेजमेंट. ही सिरीज आपण आजपासून स्टार्ट करत आहे. याच्यामध्ये मिनिमम आपल्याला 14 to 15 टॉपिक कव्हर करायचे आहे आणि एव्हरी टॉपिकचे आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. याच्या आधी पण आपण फायनान्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ऑडिटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST याचे सुद्धा आपण MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक ॲडव्हान्स अकाउंटिंगचा कन्सेप्ट आहे, तो पण आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. म्हणून चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता इथे आपण बघणार आहे की कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा फर्स्ट जे कन्सेप्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट, तर याचे सुद्धा आपण काय करता इथे MCQ 50 MCQs घेणार आहे, ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग? खर्च लेखांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे प्रॉफिट प्लॅनिंग, सेकंड टॅक्स कॅल्क्युलेशन, थर्ड कॉस्ट कंट्रोल आणि फोर्थ बजेट प्रिपरेशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट कंट्रोल, खर्च नियंत्रण. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, मॅनेजमेंट अकाउंट हेल्प्स इन व्हॉट? व्यवस्थापन लेखांकन कशामध्ये मदत करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्सटर्नल रिपोर्टिंग, सेकंड इंटरनल डिसिजन मेकिंग, थर्ड ऑडिटिंग आणि फोर्थ स्टॅच्युटरी कंपनीज. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटरनल डिसिजन मेकिंग, अंतर्गत निर्णय प्रक्रिया. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग? खालीलपैकी कोणता खर्च लेखांकनाचा उद्देश नाही? तर बघा, फर्स्ट ऑप्शन आहे डिटरमाइनिंग सेलिंग प्राइस, करेक्ट आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, नो. बजेटिंग करेक्ट आहे आणि कॉस्ट कंट्रोल. मीन्स तिन्ही जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, 1, 3rd अँड 4th. पण रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग, म्हणून करेक्ट आन्सर आहे सेकंड रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहार नोंदवणे. नेक्स्ट, फोर्थ, कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन? खर्च लेखांकन मदत करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिसिजन मेकिंग, सेकंड ओनली टॅक्सेशन, थर्ड इन्क्रीजिंग एक्सपेन्सेस अँड फोर्थ डिक्रीजिंग इन्कम. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इथे डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे. नेक्स्ट, फिफ्थ, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज प्रायमरी मीन्ड फॉर? व्यवस्थापन लेखांकन प्रामुख्याने कोणासाठी असते? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट गव्हर्नमेंट, सेकंड क्रेडिटर, थर्ड इंटरनल मॅनेजमेंट अँड फोर्थ कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इंटरनल मॅनेजमेंट, अंतर्गत व्यवस्थापन. नेक्स्ट, सिक्स्थ, द कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर? खर्च लेखांकन विभाग कोणत्या गोष्टीत जबाबदार आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे टॅक्स ऑडिट, सेकंड डिटरमाइनिंग कॉस्ट, थर्ड सेल्स प्लॅनिंग अँड फोर्थ कस्टमर सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिटरमाइनिंग कॉस्ट, खर्च निश्चित करणे. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट? खालीलपैकी कोणता खर्च लेखांकन विभागाची जबाबदारी नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट कम्प्युटेशन, सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग, थर्ड एम्प्लॉय हायरिंग अँड फोर्थ बजेट प्रिपरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एम्प्लॉय ट्रेनिंग. एम्प्लॉय ट्रेनिंग जो आहे तो HR काम राहते, बरोबर आहे. आणि इथे कॉस्ट कम्प्युटेशन पण आहे, प्रोडक्ट प्राइसिंग पण आणि बजेट प्रिपरेशन. तर हे जे आहेत तीन, 1, सेकंड अँड थर्ड, हे जे आहेत हे फंक्शन्स आहेत कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट. नेक्स्ट, 8, रोल ऑफ कॉस्ट अकाउंटंट इन्क्लूड्स? खर्च लेखापालाची भूमिका यात समाविष्ट आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजिंग बँक लोन, सेकंड मॉनिटरिंग कॉस्ट ट्रेंड, थर्ड लिगल कंपायलन्स ओनली आणि फोर्थ कस्टमर रिलेशनशिप. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मॉनिटरिंग कॉस्ट ट्रेंड, खर्चाचे ट्रेंड तपासणे. नेक्स्ट, 9th, विच डिपार्टमेंट प्रोव्हाइड कॉस्ट रिलेटेड डेटा टू मॅनेजमेंट? व्यवस्थापनाला खर्च संबंधित माहिती कोणता विभाग देतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मार्केटिंग, सेकंड फायनान्स, थर्ड कॉस्ट अकाउंटिंग आणि फोर्थ HR. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट अकाउंटिंग, खर्च लेखांकन. नेक्स्ट, 10th, कॉस्ट अकाउंटंट असिस्ट इन? खर्च लेखापाल मदत करतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स इव्हेशन, सेकंड प्रोडक्शन डिसिजन, थर्ड लिगल ड्राफ्टिंग अँड फोर्थ रिक्रुटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोडक्ट डिसिजन, उत्पादन निर्णय. नेक्स्ट, 11, द फर्स्ट स्टेप इन इन्स्टॉलिंग अ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम इज? खर्च लेखांकन प्रणाली बसविण्याचा पहिला टप्पा कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हायरिंग स्टाफ, सेकंड आयडेंटिफाय कॉस्ट सेंटर,
थर्ड प्रिपेरिंग फायनान्शियल रिपोर्ट अँड फोर्थ क्रिएटिंग इनवॉइस. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. आयडेंटिफाईंग कॉस्ट सेंटर, खर्च केंद्राची ओळख पटवणे. नेक्स्ट 12. विच वन इज नेसेसरी वाईल इन्स्टॉलिंग कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. खर्च लेखांकन प्रणाली बसविताना काय आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट अप्रुव्हल, सेकंड स्टाफ ट्रेनिंग, थर्ड शेअर होल्डर कन्सेंट अँड फोर्थ एक्सटर्नल ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्टाफ ट्रेनिंग, कर्मचारी प्रशिक्षण. नेक्स्ट 13. द सक्सेसफुल इन्स्टॉलेशन ऑफ कॉस्ट सिस्टीम डिपेंड्स ऑन. खर्च प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी यावर अवलंबून असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट साइज ऑफ कंपनी, सेकंड लेवल ऑफ ऑटोमेशन, थर्ड सपोर्ट फॉर टॉप मॅनेजमेंट अँड फोर्थ गव्हर्नमेंट रूल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सपोर्ट फॉर टॉप मॅनेजमेंट, वरिष्ठ व्यवस्थापनाचे समर्थन. नेक्स्ट 14. कॉस्ट सेंटर आर क्रिएटेड टू. खर्च केंद्र कशासाठी तयार केली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पे टॅक्सेस, सेकंड ट्रॅक कॉस्ट बाय ॲक्टिव्हिटी, थर्ड मॅनेजर सॅलरी अँड फोर्थ हँडल इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रॅक कॉस्ट बाय ॲक्टिव्हिटी, क्रियेनुसार खर्च ट्रॅक करण्यासाठी. नेक्स्ट 15. विच डॉक्युमेंट इज इसेन्शियल फॉर कॉस्ट सिस्टम इम्प्लिमेंटेशन. खर्च प्रणाली अंमलबजावणीसाठी कोणता दस्तऐवज आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट मॅन्युअल, सेकंड इन्कम स्टेटमेंट, थर्ड परचेस ऑर्डर आणि फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॉस्ट मॅन्युअल, खर्च मार्गदर्शक. नेक्स्ट 16. फायनान्शियल अकाउंटिंग इज मेनली फॉर. आर्थिक लेखांकन प्रामुख्याने कोणासाठी असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट, सेकंड एक्सटर्नल युजर, थर्ड एम्प्लॉई आणि फोर्थ इंटरनल ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एक्सटर्नल युजर, बाह्य वापरकर्ते. नेक्स्ट 17. कॉस्ट अकाउंटिंग इज मेनली फोकस ऑन. खर्च लेखांकन प्रामुख्याने कोणावर लक्ष केंद्रित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स प्लॅनिंग, सेकंड कॉस्ट कंट्रोल अनालिसिस, थर्ड प्रॉफिट रिपोर्टिंग अँड फोर्थ फायनान्शियल रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉस्ट कंट्रोल अँड अनालिसिस, खर्च नियंत्रण व विश्लेषण. नेक्स्ट 18. विच अकाउंटिंग टाईप डील विथ फ्युचर प्लॅनिंग. कोणते लेखांकन भविष्यातील नियोजनाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड कॉस्ट अकाउंटिंग, थर्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फोर्थ टॅक्स अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, व्यवस्थापन लेखांकन. नेक्स्ट 19. विच वन इज प्रिपेअर्ड फॉर इंटरनल मॅनेजमेंट ओनली. खालीलपैकी कोणते फक्त अंतर्गत व्यवस्थापनासाठी तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीट, सेकंड कॅश फ्लो स्टेटमेंट, थर्ड कॉस्ट स्टेटमेंट अँड फोर्थ इन्कम स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट स्टेटमेंट, खर्च विवरणपत्र. नेक्स्ट 20. विच ऑफ दिस इज अ हिस्टोरिकल इन नेचर. यापैकी कोणते ऐतिहासिक स्वरूपाचे असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड कॉस्ट अकाउंटिंग, थर्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फोर्थ फोरकास्ट रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग, आर्थिक लेखांकन. नेक्स्ट 21. विच इज नॉट अन एलिमेंट ऑफ कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्चाचा घटक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट लेबर, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड फोर्थ डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट डिव्हिडंड. बघा डायरेक्ट मटेरियल कॉस्ट पण लागते, डायरेक्ट लेबर पण राहते आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, हे सगळे कॉस्टचे इलिमेंट्स आहे पण डिव्हिडंड नाही. नेक्स्ट 22. प्रॉफिट टोटल कॉस्ट इज अ सम ऑफ. एकूण खर्च म्हणजे यांची बेरीज काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड ओनली डायरेक्ट कॉस्ट, थर्ड डेप्रिसिएशन ओनली अँड फोर्थ इंटरेस्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट, स्थिर खर्च व चल खर्च. नेक्स्ट 23. डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड्स. थेट खर्चामध्ये समाविष्ट असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स प्रमोशन, सेकंड फॅक्टरी रेंट, थर्ड कॉस्ट ऑफ स्पेशल टूल अँड फोर्थ इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट ऑफ स्पेशल टूल, विशेष साधनांचा खर्च. नेक्स्ट 24. फॅक्टरी रेंट इज क्लासिफाईड ॲज. कारखान्याचे भाडे कशा प्रकारात मोडते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट लेबर, थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड अँड फोर्थ ऑफिस एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड, कारखाना खर्च. नेक्स्ट 25. विच कॉस्ट चेंजेस विथ आउटपुट. कोणता खर्च उत्पन्नाच्या प्रमाणानुसार बदलतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, सेकंड व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड संक कॉस्ट आणि स्टँडर्ड कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हेरिएबल कॉस्ट, ओके, चल खर्च. नेक्स्ट 26. सेमी व्हेरिएबल कॉस्ट कन्सिस्ट ऑफ.
अर्ध चल खर्चामध्ये समाविष्ट असतात. तर बघा ऑप्शन आहे ओनली फिक्स कॉस्ट, सेकंड ओनली व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड बोथ फिक्स अँड व्हेरिएबल एलिमेंट अँड फोर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ फिक्स अँड व्हेरिएबल एलिमेंट, स्थिर आणि चल घटक दोन्ही. नेक्स्ट 27. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड टू सेग्रिगेट सेमी व्हेरिएबल कॉस्ट. अर्ध चल खर्च विभाजित करण्याची पद्धत कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेप कॉस्टिंग मेथड, सेकंड ABC अनालिसिस, थर्ड हाय लो पॉइंट मेथड आणि फोर्थ फिफो मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हाय लो पॉइंट मेथड, उच्च कमी बिंदू पद्धत. नेक्स्ट 28. हाय लो मेथड इज बेस्ड ऑन. उच्च कमी पद्धत यावर आधारित असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर ट्रेंड, सेकंड पास्ट ॲव्हरेज, थर्ड हायेस्ट अँड लोवेस्ट ॲक्टिव्हिटी लेवल अँड फोर्थ स्टँडर्ड रेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड हायेस्ट अँड लोवेस्ट ॲक्टिव्हिटी लेवल, उच्चतम व निम्नतम क्रियाकलाप पातळी. नेक्स्ट 29. विच मेथड यूज रिग्रेशन अनालिसिस. कोणती पद्धत पुनरावृत्ती विश्लेषण वापरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्राफिकल मेथड, सेकंड लिस्ट स्क्वेअर मेथड, थर्ड मार्जिनल कॉस्टिंग अँड फोर्थ ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लिस्ट स्क्वेअर मेथड, लघुत्तम वर्ग पद्धत. नेक्स्ट 30. जिओग्राफिकल मेथड इन्व्हॉल्व. आलेखीय पद्धत यामध्ये असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेंड लाईन, सेकंड ब्रेक इवन पॉइंट, थर्ड स्कॅटर डायग्राम अँड फोर्थ टॅली मार्क्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्कॅटर डायग्राम, विखुरलेला आलेख. नेक्स्ट 31. कॉस्ट कंट्रोल मीन्स. खर्च नियंत्रण म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिनिमाइजिंग अननेसेसरी कॉस्ट, सेकंड इन्क्रीजिंग रेव्हेन्यू, थर्ड फोरकास्टिंग इन्कम अँड फोर्थ मॅक्झिमायझिंग प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मिनिमाइजिंग अननेसेसरी कॉस्ट, अनावश्यक खर्च कमी करणे. ओके, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज होणार, कारण की याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आणखी ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे सुद्धा आपण MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32. कॉस्ट रिडक्शन इज अ. खर्च कपात ही एक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेम्पररी ॲक्टिव्हिटी, सेकंड वन टाइम ॲक्टिव्हिटी, थर्ड कंटिन्युअस प्रोसेस अँड फोर्थ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कंटिन्युअस प्रोसेस, सतत सुरू असणारी प्रक्रिया. नेक्स्ट 33. विच इज मोर परमनंट इन नेचर. यापैकी कोणती प्रक्रिया अधिक कायमस्वरूपी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट कंट्रोल, सेकंड कॉस्ट रिडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉस्ट रिडक्शन, खर्च कपात. नेक्स्ट 34. कॉस्ट कंट्रोल इज कन्सर्न विथ. यंत्र नियंत्रण, खर्च नियंत्रण यांच्याशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेटिंग टार्गेट अँड कम्पेरिंग ॲक्च्युअल, सेकंड ओनली रिड्युसिंग स्टाफ आणि थर्ड इन्क्रीजिंग ॲडव्हर्टायझिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सेटिंग टार्गेट्स अँड कम्पेरिंग ॲक्च्युअल, उद्दिष्ट ठरवून प्रत्यक्षाकडे तपासणे. नेक्स्ट 35. विच टूल इज यूज्ड इन कॉस्ट कंट्रोल. खर्च नियंत्रणासाठी कोणते साधन वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रेक इवन अनालिसिस, सेकंड कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, थर्ड स्टँडर्ड कॉस्टिंग अँड ऑल ऑफ द अबव. तर लास्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. नेक्स्ट 36. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉस्टिंग मेथड. खालीलपैकी कोणती खर्च मोजण्याची पद्धत आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅच कॉस्टिंग, सेकंड टार्गेट कॉस्टिंग, थर्ड बोथ अँड AB अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ A अँड B, दोन्ही A अँड B. नेक्स्ट 37. जॉब कॉस्टिंग इज यूज्ड इन. जॉब कॉस्टिंग कोणत्या उद्योगात वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमाइज प्रोडक्शन, सेकंड मास प्रोडक्शन, थर्ड रिटेल शॉप. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कस्टमाइज प्रोडक्शन, सानुकूल उत्पादन. नेक्स्ट 38. प्रोसेस कॉस्टिंग इज सुटेबल फॉर. प्रोसेस कॉस्टिंग योग्य आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेक्सटाईल इंडस्ट्री, सेकंड प्रिंटिंग प्रेस, थर्ड ऑइल रिफायनरी, ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे लास्ट ऑल ऑफ द अबव. कापड उद्योगमध्ये, छपाई उद्योगमध्ये आणि तेल शुद्धीकरणमध्ये प्रोसेस कॉस्टिंग यूज होते. नेक्स्ट 39. विच टेक्निक इज यूज्ड फॉर अनालायझिंग फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट. स्थिर व चल खर्चाचे विश्लेषण कशासाठी, करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्जिनल कॉस्टिंग, सेकंड स्टँडर्ड कॉस्टिंग आणि थर्ड प्रोसेस कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मार्जिनल कॉस्टिंग, सीमांत खर्च. नेक्स्ट 40.
टार्गेट कॉस्टिंग एम ॲट, टार्गेट कॉस्टिंगचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एस्टिमेटिंग सेलिंग प्राइस, थर्ड डिझायनिंग टू कॉस्ट अँड फोर्थ रिड्युसिंग बजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिझायनिंग टू कॉस्ट, खर्चानुसार डिझाईन करणे. नेक्स्ट 41 ERP स्टँड फॉर, ERPचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग अँड सेकंड इलेक्ट्रॉनिक रिसोर्स प्लॅटफॉर्म. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. नेक्स्ट 42 कॉस्ट अकाउंटिंग सॉफ्टवेअर हेल्प्स इन, खर्च लेखांकन सॉफ्टवेअर कशात मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेटा ॲक्युरेसी, सेकंड टाइम सेव्हिंग, थर्ड जनरेटिंग कॉस्ट रिपोर्ट आणि ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स माहितीची अचूकता, वेळ वाचवणे आणि खर्च अहवाल तयार करणे, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 43 विच सॉफ्टवेअर इज कॉमनली यूज्ड इन कॉस्ट अकाउंटिंग, खर्च लेखांकनासाठी कोणते सॉफ्टवेअर सामान्यतः वापरले जाते? बघा ऑप्शन आहे टॅली, सॅप, ओरॅकल, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ दिस. ओके. नेक्स्ट 44 यूज ऑफ IT इम्प्रूव्स, माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुधारतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युअल वर्क, ॲक्युरेसी अँड इफिशियन्सी अँड पेपर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲक्युरेसी अँड इफिशियन्सी, अचूकता आणि कार्यक्षमता. नेक्स्ट 45 बारकोड सिस्टीम आर हेल्पफुल इन, बारकोड प्रणाली कशासाठी उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅकिंग इन्व्हेंटरी, सेकंड ॲडव्हर्टायझिंग, थर्ड प्रिपेअरिंग वाउचर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रॅकिंग इन्व्हेंटरी, साठा ट्रॅक करण्यासाठी. नेक्स्ट 46 क्लाउड बेस्ड सिस्टीम अलाउज, क्लाउड आधारित प्रणाली काय परवानगी देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिमोट ॲक्सेस, सेकंड मॅन्युअल बिलिंग आणि थर्ड ओनली प्रिंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिमोट ॲक्सेस, दूरस्थ प्रवेश. नेक्स्ट 47 रिअल टाइम डेटा इज पॉसिबल बिकॉज ऑफ, प्रत्यक्ष वेळेतील डेटा शक्य होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाईपरायटर, सेकंड स्प्रेडशीट आणि थर्ड मॉडर्न IT टूल. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट मॉडर्न IT टूल, आधुनिक IT साधनांमुळे. नेक्स्ट 48 विच टेक्नॉलॉजी हेल्प इन ऑटोमेटिंग रिपोर्ट, अहवाल स्वयंचलित करण्यासाठी कोणती तंत्रज्ञान मदत करते? तर बघा ऑप्शन आहे AI, ब्लॉकचेन, रोबोटिक्स. तर करेक्ट आन्सर आहे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. नेक्स्ट 49 IT इन कॉस्ट अकाउंटिंग एन्श्युअर, खर्च लेखांकनातील IT खात्री देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट इन्क्रीज, सेकंड डेटा डुप्लिकेशन अँड टाइमली अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टाइमली अनालिसिस, वेळेवर विश्लेषण. नेक्स्ट 50 यूज ऑफ स्प्रेडशीट इन कॉस्ट अकाउंटिंग अलाउज, खर्च लेखांकनात स्प्रेडशीट वापरल्याने शक्य होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्राफ प्लॉटिंग, सेकंड फॉर्म्युला अप्लिकेशन, थर्ड बजेटिंग प्लॅनिंग अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो राहणार आहे मटेरियल कॉस्टवर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, मी सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळणार आणि लाईक केल्याने मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.